मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपलं चॅनल फॅन्टॅसी क्रिकेट मराठीमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मॅच कव्हर करणार आहोत, ती म्हणजे मुंबई इंडियन्स वर्सेस सनरायझर्स हैदराबादमध्ये. ही मॅच आज वानखेडे स्टेडियमवरती होणार आहे. ती आपण कम्प्लिटली कव्हर करूया. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण पिच रिपोर्ट पाहायला भेटेल. प्रत्येक प्लेअरचे इंडिव्हिज्युअल रेकॉर्ड काय आहेत, कोणासोबत कोणत्या बॉलरसोबत काय मॅचअप्स आहेत, सर्व तुम्हाला पाहायला भेटेल. आणि शेवटी आपण फॅन्टॅसी 11ची टीमसुद्धा बघून घ्याव्या. सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. ही मॅच जी होणार आहे ही होणार आहे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती. हे पिच जे आहे हे पिच हायली बॅटिंग फ्रेंडली पिच आहे. हे पिच कम्प्लिटली बॅट्समनला फेवर करणारं पिच या ठिकाणी आहे. इथे तुम्हाला हाय स्कोरिंग मॅचेस बघायला भेटू शकतात आणि हाय स्कोर झालेले तुम्हाला चेससुद्धा होताना दिसू शकतात, कारण की ह्या ठिकाणी ड्यू फॅक्टर जो आहे तो मोठा रोल प्ले करतो. या ठिकाणी तुम्ही चेसिंगमध्ये नक्की लक्ष ठेवा. त्यानंतर आपण हेड टू हेड बघायला गेलो त्या ठिकाणी टोटल मुंबई इंडियन्स वर्सेस सनरायझर्स हैदराबादमध्ये 17 मॅचेस खेळल्या गेल्या आहेत, ज्यातल्या 9 जिंकलेल्या आहेत मुंबई इंडियन्सने. सनरायझर्सने जिंकलेल्या आहेत 8 मॅचेस. व्हेन्यूमध्ये जर तुम्ही स्टॅटिस्टिक्स बघायला गेलात तर पहिल्या इनिंगचा ॲव्हरेज स्कोर जो आहे या पिचवरती आहे 170चा. टोटल 120 मॅचेस खेळल्या गेल्यात. पहिली बॅटिंग करणाऱ्या टीमने 54 मॅचेस जिंकल्यात आणि चेस करणाऱ्या टीमने 65 मॅचेस जिंकलेल्या आहेत. हायएस्ट स्कोर ह्या ग्राउंडवरती आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा 235 रन. लोएस्ट आहे कोलकाता नाईट रायडर्सचा 67 वरती. त्यानंतर आपण पुढे जाऊया, स्कोरिंग पॅटर्न बघूया ह्या स्टेडियमवरचा. शेवटच्या 10 मॅचेसमध्ये वानखेडे स्टेडियमवरचा जो ॲव्हरेज स्कोर आहे तो आहे 185 फर्स्ट बॅटिंग करताना. आणि गेल्या 10 मॅचेसमध्ये 5 वेळा म्हणजे 5 मॅचेस 10 मॅचेसमध्ये 5 वेळा टीमने 200+ रन स्कोर केलेला आहे. किती हायली बॅटिंग फ्रेंडली पिच आहे हे तुम्ही या ठिकाणी ओळखू शकता. स्कोरिंग पॅटर्न बघूया. 150 पेक्षा कमी स्कोर ह्या ग्राउंडवरती 28 वेळा झालाय. 150 ते 170 मधला स्कोर 27 वेळा झालाय. 170 ते 189 मधला स्कोर 35 वेळा झाला आणि 190 पेक्षा जास्त स्कोर ह्या ग्राउंडवरती तब्बल 29 वेळा झालेला आहे. आता आपण दोन्ही टीमची प्लेइंग 11 बघूया आणि त्यानंतर इंडिव्हिज्युअल प्लेयर्सचे रेकॉर्ड्स इथे आपण बघायला सुरुवात करूया. प्लेइंग 11मध्ये सगळ्यात पहिलं मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या. त्यानंतर ओपनिंग करणार रोहित शर्मा आणि रेन रिकल्टन. त्यानंतर विल जॅक्स. आता विल जॅक्सची बॅटिंग ऑर्डर इथे चेंज होऊ शकते, कदाचित लास्ट मॅचला आल्याप्रमाणे खालीही येऊ शकतो. सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह. त्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उद्याच्या मॅचमध्ये येऊ शकतात अश्वानी कुमार किंवा गेल्या मॅचप्रमाणे करण शर्मा. हे 2 ऑप्शन आहेत. कोणीही येऊ शकतं उद्याच्या मॅचमध्ये ॲज अ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून, कारण की अश्वानी कुमारने लास्टची जी मॅच झालेली कोलकाता विरुद्ध त्यामध्ये 4 विकेट्स घेतलेल्या होत्या आणि चांगली बॉलिंग केलेली होती. त्यानंतर आपण जाऊया हैदराबाद टीमकडे. हैदराबादमध्ये कॅप्टन पॅट कमिन्स. दोन्ही ओपनर जे खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा. अभिषेक शर्माबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये फार इम्पॉर्टंट अपडेट देणार आहे. जसं मी थंबनेलमध्ये टाकलेलं आहे की अभिषेक शर्माला कॅप्टन करू नका, करायची चूक करू नका. ते का बोललेलं आहे तुम्हाला कम्प्लिटली सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा जुना प्लेअर ईशान किशन, नितीश रेड्डी, हेनरी क्लासन, अनिकेत वर्मा, ईशान मलिंगा, मोहम्मद शमी, जीशान अन्सारी आणि हर्षल पटेल. यामध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येऊ शकतात अभिनव मनोहर, किंवा जर बॅटिंगमध्ये गरज नाही लागली तर इम्पॅक्ट प्लेअरमधून येऊ शकतात जयदेव उनाडकर. दोघांवरती तुम्ही नक्की लक्ष ठेवा, इम्पॅक्ट प्लेअर इथे फिक्स नाही आहे. आता आपण प्रत्येक प्लेअरचं इंडिव्हिज्युअल प्लेअरचं स्टॅट्स जाणून घ्यायला सुरुवात करूया. लक्षात घ्या, अशा प्रकारे स्टॅट्स तयार करायला खूप मेहनत लागते, खूप वेळ लागतो. ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा. पहिलाच व्हिडिओ आहे चॅनलवरचा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. असेच तुम्हाला व्हिडिओ रेग्युलरली आता येणार आहेत. सगळ्यात पहिली सुरुवात करूया रोहित शर्मापासून. रिसेंट जास्त चांगला नाही आहे रेकॉर्ड आहे IPLमध्ये, पण रोहित शर्माचं हे होम ग्राउंड आहे, कधीही हा प्लेअर परफॉर्म करू शकतो. 18, 17, 13, 8 आणि 0 प्रिव्हियस 5 रेकॉर्ड आहेत. SRHच्या विरुद्ध 17 मॅचेसमध्ये 351 रन्स. ॲव्हरेज आहे फक्त 20चा. रोहित शर्माच्या नावाला हे अजिबात साजेसं देखील नाही आहे. व्हेन्यूमध्ये 45 मॅचेस या ग्राउंडवरती खेळलेले आहेत, 1234 रन आहेत. ॲव्हरेज आहे पुन्हा एकदा फक्त 30चा. त्यानंतर येतात मुंबई इंडियन्सचे विकेटकीपर रॅन रिकल्टन. रिसेंटमध्ये फार चांगला खेळ दाखवलेला आहे, ज्यामध्ये 41 रन, 17 रन, 10 रन, 62 रन आणि 6 रन आणि 13 रन. SRH विरुद्ध अजून मॅच खेळलेली नाही आहे, डू नॉट प्ले असं आलेलं आहे इथे. व्हेन्यूमध्ये 2 मॅचेसमध्ये 79 रन्स रॅन रिकल्टन यांनी केलेले. तिसऱ्या नंबरवरती येतो सूर्यकुमार यादव. मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये जे सध्या 2 प्लेअर चांगल्या फॉर्ममध्ये आहेत ते म्हणजे सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा. त्याबद्दल आता आपण बघून घ्या. मुंबई इंडियन्सची ही मिडल ऑर्डर आहे. रिसेंटमध्ये 40 रन, 28 रन, 67 रन, 27 रन, 48 रन, 29 रन, खूप चांगला फॉर्म आहे. SRHच्या विरुद्ध 14 मॅचेसमध्ये 414 रन,
ॲव्हरेज आहे 37चा आणि ह्या व्हेन्यूवरती 46 मॅचेसमध्ये 1474 रन ॲव्हरेज आहे 42चा. उद्याच्या मॅचसाठी तुमच्यासाठी सूर्यकुमार यादव कॅप्टन्सी किंवा वाईट्स कॅप्टन्सीसाठी एक चांगला ऑप्शन असणार आहे. त्यानंतर येतात तिलक वर्मा. रिसेंटमध्ये 59, 56, 25, 39, 31 खूप चांगला फॉर्म सूर्यकुमार यादव सारखाच. SRHच्या विरुद्ध 4 मॅचमध्ये 146 रन ॲव्हरेज आहे तब्बल 48चा. व्हेन्यूमध्ये 16 मॅचेसमध्ये 367 रन ॲव्हरेज आहे 33चा. सो हे दोन्ही प्लेयर तुमच्या टीममध्ये उद्यासाठी मस्ट पिक आहेत. त्यानंतर येतात कॅप्टन हार्दिक पांड्या. रिसेंटमध्ये 2 रन 42 रन 28 रन 11 रन. SRHच्या विरुद्ध 15 मॅचेस 205 रन ॲव्हरेज आहे फक्त 17चा. व्हेन्यूमध्ये 44 मॅचेस 817 रन ॲव्हरेज आहे 31चा. बॉलिंगमध्ये पण तुम्हाला चांगले पॉईंट्स देतात, ज्यामध्ये गेल्या मॅचमध्ये एकही विकेट नव्हती भेटली. त्याच्या आधी 45 रनवर देऊन 2 विकेट, त्याच्या आधी 36 रन देऊन 5 विकेट, त्याच्या आधी 10 रन देऊन 1 विकेट, त्याच्या आधी 29 रन देऊन 2 विकेट. त्यानंतर अजून एक चांगल्या फॉर्ममध्ये असलेला प्लेयर नमनदीर, पण थोडासा खालच्या साईडला यावं लागतं आहे, वरची बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग असल्यामुळे. रिसेंटमध्ये 38, 11, 46, 18, 17. SRHच्या विरुद्ध 2 मॅचमध्ये 30 रन ॲव्हरेज आहे 15चा. व्हेन्यूवरती 6 मॅचमध्ये 84 रन ॲव्हरेज आहे 21चा. त्यानंतर येतात विल जॅक्स. त्यांची बॅटिंग ऑर्डर थोडीशी खाली करण्यात आली आहे गेल्या मॅचमध्ये. खूप चांगला प्लेयर आहे, पण तेवढा चान्सेस जास्त नाही भेटत आहेत. रिसेंटमध्ये 1 रन 22 रन 5 रन 16 रन 11 रन. SRHच्या विरुद्ध 2 मॅचमध्ये 13 रन ॲव्हरेज आहे 6.5चा. व्हेन्यूवरती 3 मॅचमध्ये 46 रन ॲव्हरेज आहे 15.33चा. त्यानंतर मिचेल सँटनर 8 रन 2 रन 18 रन 11 रन. SRHच्या विरुद्ध खेळलेले नाही आहेत. व्हेन्यूमध्ये 6 मॅचमध्ये 18 रन ॲव्हरेज आहे फक्त 9चा. बॉलिंगमध्ये तुम्हाला चांगला बॅकअप देतात. गेल्या मॅचमध्ये 2 विकेट घेतल्या 43 रन देऊन. त्याच्या आधीच्या 2 मॅचमध्ये एकही विकेट नाही. त्याच्या आधी 17 रन देऊन 1 विकेट. परत आधीच्या 2 मॅचमध्ये एकही विकेट नाही. सो स्मॉल लीगमध्ये तुम्ही हे 2 प्लेयर अवॉइड करू शकता, पण जर ग्रँड लीग खेळत असाल तर नक्की तुम्ही हे 2 प्लेयर ट्राय करू शकता. त्यानंतर येतात दीपक चहर. आता बॉलर सुरू झालेले, सो इथे बॉलिंग बघूया. दीपक चहरचे या IPLमध्ये सर्व ओव्हर पूर्ण होत नाही आहेत, कारण मुंबई इंडियन्सचा बाकीचा बॉलिंग अटॅक खूप जास्त स्ट्रॉंग आहे. गेल्या मॅचमध्ये 1 विकेट भेटलेली. त्याच्या आधीच्या 2 मॅचमध्ये पुन्हा एकदा विकेटलेस. त्याच्या आधी 2 विकेट 1 विकेट आणि 1 विकेट. SRHच्या विरुद्ध 12 मॅचमध्ये 10 विकेट्स आहेत. बॉलिंग ॲव्हरेज आहे 31चा, म्हणजे 31 रन खर्च केल्यानंतर 1 विकेट भेटते, हा ॲव्हरेज आहे. व्हेन्यूमध्ये 12 मॅचमध्ये 14 विकेट्स, बॉलिंग ॲव्हरेज आहे व्हेन्यूवरती 20चा. त्यानंतर ट्रेंट बोल्ट. गेल्या मॅचमध्ये विकेट नाही, त्याच्या आधी 57 रन देऊन 2 विकेट, 28 रन देऊन 1 विकेट, त्याच्या आधी 23 रन देऊन 1 विकेट, 34 रन देऊन 1 विकेट आणि 27 रन देऊन 0 विकेट. SRHच्या विरुद्ध 12 मॅचमध्ये 17 विकेट्स, बॉलिंग ॲव्हरेज आहे 22चा. व्हेन्यूमध्ये 12 मॅचमध्ये 16 विकेट, ॲव्हरेज आहे 27चा. त्यानंतर गेल्या मॅचमध्ये इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळलेले करण शर्मा. बॉलिंगमध्ये ती एकच मॅचमध्ये 36 रन देऊन 3 विकेट घेतल्या. SRHच्या विरुद्ध 7 मॅचमध्ये 7 विकेट, बॉलिंगचा ॲव्हरेज आहे 31चा. व्हेन्यूमध्ये 9 मॅचमध्ये 13 विकेट, बॉलिंगचा ॲव्हरेज आहे 19चा. त्यानंतर येतात जसप्रीत बुमराह. 2च मॅचेस खेळलेल्या आहेत IPLमध्ये. लास्टच्या मॅचला 44 रन देऊन 1 विकेट, 29 रन देऊन 0 विकेट. SRHच्या विरुद्ध 14 मॅचमध्ये 19 विकेट, बॉलिंग ॲव्हरेज आहे 21चा. आणि ह्या व्हेन्यूमध्ये 37 मॅचेसमध्ये 53 विकेट्स आहेत. बॉलिंगचा ॲव्हरेज आहे जवळपास 20चा, म्हणजे 20 रन खर्चून 1 विकेट जसप्रीत बुमराहला भेटते. त्यानंतर आता आपण SRHच्या टीमकडे वळूया. आणि मी तुम्हाला बोललेलं अभिषेक शर्माबद्दलचं जे स्टेटमेंट आहे का दिलेलं हे तुम्हाला या ठिकाणी कळेल. अभिषेक शर्मा खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. 141, 18, 2, 1, 6, 24. पण मुंबई इंडियन्सच्या विरुद्ध हा फॉर्म जो आहे, मुंबई इंडियन्सच्या विरुद्ध 9 मॅचमध्ये फक्त 146 रन, जो की ॲव्हरेज आहे केवळ 18चा. फक्त 18 रन मुंबई इंडियन्सच्या विरुद्ध ॲव्हरेजली अभिषेक शर्मा बनवतो. या वेन्यूवरती 6 मॅचेसमध्ये 130 रन आहेत, जो की ॲव्हरेज होतं 21चा. सो रेकॉर्ड चांगला नाही आहे मुंबई इंडियन्सच्या विरुद्ध सुद्धा आणि व्हेन्यूवरती सुद्धा. त्यानंतर ट्रॅव्हिस हेड 66, 8, 4, 22, 47, 67. सो ऑलमोस्ट 350 आहेत ह्या IPLमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये. मुंबई इंडियन्सच्या विरुद्ध 4 मॅचमध्ये 159 रन, ॲव्हरेज आहे जवळपास 40चा. व्हेन्यूमध्ये सुद्धा 3 मॅचमध्ये 97 रन, ॲव्हरेज आहे 32चा, जो की एक चांगला रेकॉर्ड आहे यांचा मुंबई इंडियन्सच्या विरुद्ध. त्यानंतर मुंबई इंडियन्सचे जुने खेळाडू ईशान किशन. पहिल्या मॅचमध्ये सेंचुरीनंतर फॉर्म अजिबात चांगला नाही आहे. मुंबई इंडियन्सच्या विरुद्ध फक्त 2 मॅच खेळलेले आहेत खूप आधी. 59 रन आहेत, ॲव्हरेज होता 29.5चा. ह्या व्हेन्यूमध्ये 32 मॅचमध्ये 731 रन, ॲव्हरेज आहे केवळ 24चा. सो चांगला रेकॉर्ड नाही आहे फार जास्त.
पण तुम्ही ट्राय करू शकता कारण मुंबई इंडियन्सचा जुना खेळाडू आहे. त्यानंतर नितीश कुमार रेड्डी रिसेंटमध्ये 0-31-19, 0-32-30-13. मुंबई इंडियन्सच्या विरुद्ध 2 मॅचमध्ये 20 रन ॲव्हरेज आहे फक्त 20चा. व्हेन्यूमध्ये पण सेम 2 मॅच 20 रन ॲव्हरेज आहे फक्त 20चा. त्यानंतर हेनरी क्लासन रिसेंटमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स आहे, मुंबईच्या विरुद्धही चांगला परफॉर्मन्स आहे. 21, 27, 33, 32, 26, 34. सोबतच विकेट किपर असल्यामुळे विकेटच्या पाठवून सुद्धा तुम्हाला चांगले पॉईंट्स देतात. मुंबईच्या विरुद्ध 5 मॅचमध्ये 136 रन ॲव्हरेज आहे केवळ 34चा. या व्हेन्यूवरती 2 मॅचमध्ये 20 रन ॲव्हरेज आहे 10चा. लक्षात घ्या, अशा प्रकारे प्रत्येक प्लेअरचे इंडिव्हिज्युअल स्टॅट्स बनवण्यासाठी भरपूर मेहनत लागते. त्यासाठी व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि चॅनलमध्ये तुम्ही आत्ता पहिले सबस्क्राईब करून ठेवा. पुढे जाऊया. अनिकेत वर्मा रिसेंटमध्ये 18-6-74-36-7. मुंबई इंडियन्स विरुद्ध आणि ह्या व्हेन्यूमध्ये अजूनही खेळायची संधी भेटलेली नाही आहे. त्यानंतर येतात पॅट कमिन्स, सनरायझर्स हैदराबादचे कॅप्टन. मुंबई इंडियन्स विरुद्ध फार चांगला रेकॉर्ड असलेले हे 2 गोलंदाज SRHचे. नक्की रेकॉर्ड बघा. रिसेंटमध्ये 22-14-2-18-0. मुंबई इंडियन्सच्या विरुद्ध 9 मॅचमध्ये 191 धावा ॲव्हरेज आहे 47चा. आणि ह्या व्हेन्यूमध्ये 4 मॅचमध्ये 115 धावा ॲव्हरेज आहे 115चा. म्हणजे फक्त एकदाच आऊट झालेत ह्या व्हेन्यूमध्ये. बॉलिंगमध्ये जास्त चांगला फॉर्म नाही आहे. 40 रन 0 विकेट, 26ला 1, 44ला 1, 27ला 0. या मॅचमध्ये 2 विकेट नक्की भेटलेले 29ला. त्याच्या आधी 60 रन 0 विकेट. मुंबईच्या विरुद्ध मात्र 9 मॅचमध्ये 13 विकेट्स आहेत, बॉलिंग ॲव्हरेज आहे 24चा. व्हेन्यूमध्ये 4 मॅचमध्ये 3 विकेट, बॉलिंग ॲव्हरेज आहे 49चा. त्यानंतर उद्याच्या मॅचसाठी तुमचा ट्रम्प खेळाडू तुमच्या टीममध्ये जो हवा असतो म्हणजे हर्षल पटेल. बॉलिंगमध्ये गेल्या सामन्यात 42 रन देऊन 4 विकेट, 43 रन देऊन 1 विकेट, 17 रन देऊन 0 विकेट, 28 रन देऊन 1 विकेट, 34 रन देऊन 2 विकेट. मुंबई इंडियन्सच्या विरुद्ध 10 मॅचमध्ये तब्बल 19 विकेट, बॉलिंग ॲव्हरेज आहे फक्त 13चा. म्हणजे 13 रन देऊन 1 विकेट घेतात. या व्हेन्यूमध्ये 10 मॅचमध्ये 11 विकेट, बॉलिंग ॲव्हरेज आहे 24चा. हा प्लेअर उद्या तुमच्या टीममध्ये नक्की असायला पाहिजे. ईशान मलिंगा 1 मॅच खेळले गेले, 45 रन 2 विकेट. मुंबई विरुद्ध आणि व्हेन्यूवरती अजूनही खेळायची संधी नाही. मोहम्मद शमी खूप चांगले बॉलर, पण गेल्या मॅचमध्ये 75 रन दिले. स्टॉयनिसने गेल्या 4 बॉलमध्ये 4 छक्के मारलेले होते. 75 रन देऊन 0 विकेट. त्याच्या आधी 28ला 2, 29ला 1, 31ला 0, 37ला 1, 33ला 1. मुंबईच्या विरुद्ध 13 मॅचमध्ये 16 विकेट, बॉलिंग ॲव्हरेज आहे 26चा. व्हेन्यूमध्ये 10 मॅचमध्ये 16 विकेट, बॉलिंग ॲव्हरेज आहे 20चा. त्यानंतर झिशान अन्सारी गेल्या मॅचमध्ये 41 रन देऊन 0 विकेट, 33 रन देऊन 0 विकेट, 25 रन देऊन 1 विकेट, 42 रन देऊन 3 विकेट. मुंबई विरुद्ध आणि या व्हेन्यूवरती खेळायची संधी भेटलेली नाही. अभिनव मनोहर 4 आणि 2 रन. मुंबईच्या विरुद्ध 2 मॅचमध्ये 44 रन, 22चा ॲव्हरेज. व्हेन्यूमध्ये 3 मॅच 17 रन, 8.5चा फक्त ॲव्हरेज. तुम्ही नक्की अवॉइड करू शकता हे 2 प्लेयर. त्यानंतर आता आपण काही मॅचअप्स बघूया. मॅचअप्स म्हणजे कोणत्या बॅट्समनला कोणत्या बॉलरने परेशान केलेलं आहे, त्रास दिलेला आहे आणि ते तुम्ही अवॉइड करू शकता उद्याच्या टीममध्ये टीम बनवताना. रोहित शर्मा, मोहम्मद शमीने रोहित शर्माला 64 रनमध्ये 3 वेळा आऊट केलेले आहे. टोटल 11 इनिंगमध्ये 64 रन 3 वेळा आऊट केलेले आहे. ॲव्हरेज आहे 21चा. म्हणजे रोहित शर्माने 21 रन बनवल्यानंतर मोहम्मद शमीने त्याला आऊट केलेला आहे 21 रन मारल्यानंतर. पॅट कमिन्स 10 इनिंग्समध्ये 75 रन 4 वेळा रोहित शर्माला आऊट केलं आहे, केवळ 18चा ॲव्हरेज आहे. जयदेव उनाडकर उद्याची मॅच कदाचित नाही खेळणार. हर्षल पटेल 5 इनिंगमध्ये 25 रन देऊन 2 वेळा रोहित शर्माला आऊट केलं आहे, 12.5चा ॲव्हरेज आहे फक्त. सो रोहित शर्माला खूप मोठा धोका आहे उद्याच्या मॅचमध्ये समोरच्या बॉलरकडून. त्यानंतर हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचे कॅप्टन. मोहम्मद शमीने 7 इनिंगमध्ये 45 रन देऊन 3 वेळा आऊट केले, 15चा ॲव्हरेज आहे. जयदेव उनाडकटने 5 इनिंगमध्ये 59 रन देऊन 2दा आऊट केले, 29चा ॲव्हरेज आहे. आणि हर्षल पटेलने 5 इनिंगमध्ये 13 रन देऊन 3 वेळा आऊट केले, फक्त 4चा ॲव्हरेज आहे हार्दिक पांड्याचा हर्षल पटेलच्या समोर. म्हणून तुम्हाला बोललेलं की हर्षल पटेल उद्याच्या मॅचमध्ये इम्पॉर्टंट प्लेअर असेल, कारण रोहित शर्माला सुद्धा त्रास देत आहेत बॉलिंगमध्ये आणि हार्दिक पांड्याला सुद्धा त्रास देत आहेत. त्यानंतर आता आपण जाऊया ईशान किशनकडे. ईशान किशन ट्रेंट बोल्टने 7 इनिंगमध्ये फक्त 43 रन देऊन ईशान किशनला 3दा आऊट केलं आहे. म्हणून तुम्हाला बोललेलो की तुम्ही अवॉइड करू शकता स्मॉल लीगमध्ये. दीपक चहरने 6 ओव्हरमध्ये 30 रन देऊन एकदा आऊट केलं आहे, 30चा ॲव्हरेज आहे. मिचेल सँटनरने 4 ओव्हरमध्ये 8 रन देऊन एकदा आऊट केलं, 8चा ॲव्हरेज आहे. त्यानंतर एक इम्पॉर्टंट मॅचअप अभिषेक शर्मा. ट्रेंट बोल्टने 6 इनिंगमध्ये 25 रन देऊन 2दा आऊट केले, केवळ 12चा ॲव्हरेज. जसप्रीत बुमराहने 4 ओव्हरमध्ये 20 रन, 4 इनिंग्समध्ये 20 रन देऊन 2दा आऊट केले, फक्त 5चा ॲव्हरेज.
दीपक चर 3 इनिंग 19 रन, दोनदा आऊट, फक्त 9चा ॲव्हरेज. हार्दिक पांड्या 3 इनिंग 5 रन, एकदा आऊट गेले, फक्त 5चा ॲव्हरेज. सो सिंगल डिजिटमध्ये ॲव्हरेज आहे. आणि उद्या हे सर्व बॉलर अभिषेक शर्माच्या समोर येणार आहेत पॉवर प्लेमध्ये. सो अभिषेक शर्माला वाचून राहिलं पाहिजे. सो अशा प्रकारे हे सर्व मॅचअप, सर्व टीम मी तुम्हाला सांगितली. लक्षात घ्या, मी तुमच्यासमोर आता माझी फॅन्टसीची टीम नक्की प्रेझेंट करेन, पण उद्या टॉस झाल्यानंतर ही टीम मी थोडीशी चेंज करू शकतो प्लेईंग कंडिशननुसार, पिचनुसार, टॉसनुसार. सो त्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, तिकडे जॉईन होणं गरजेचं आहे. उद्या टॉस झाल्यानंतर मी माझी फायनल टीम टेलिग्रामवरती पाठवणार आहे आपल्या. सो उद्या नक्की टेलिग्राम ग्रुप आत्ता जॉईन करून ठेवा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. फॅन्टसीच्या टीममध्ये 3 विकेट कीपर आहेत. हेनरी क्लासन, रॅन रिकल्टन, ईशान किशन. मुंबईकडून सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा. हार्दिक पांड्याला मी कॅप्टन केलेलं आहे आणि जसप्रीत बुमराह. सोबतच ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्माला मी टीममध्ये ठेवलेलं आहे, हर्षल पटेल आणि पॅट कमिन्स. सो हे तीनही बॉलर्स जे फुल फॉर्ममध्ये त्यांना मी टीममध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मला रोहित शर्माला घ्यायची इच्छा होती, पण सध्या टीममध्ये जागा नाही बनत आहे. उद्या कदाचित टॉस नंतर मी काही डिसिजन घेऊ शकतो रोहित शर्माला ॲड करायचा. सो सध्या माझी ही टीम बनलेली आहे. हार्दिक पांड्याला कॅप्टन केलं आहे, ट्रॅव्हिस हेडला वाईस कॅप्टन केलं आहे. परत एकदा सांगतो, मी ही टीम थोडीशी बदलू शकतो, कॅप्टन वाईस कॅप्टन बदलू शकतो. सो टेलिग्रामवरती नक्की ॲड व्हा. आपल्या चॅनलवरचा पहिलाच व्हिडिओ आहे, व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी एक्सेल 11वरती खेळतो, तर तुम्हाला एक्सेल 11वरती खेळायचं असेल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहेच. पण त्याआधी आपल्या टेलिग्रामला नक्की जॉईन व्हा. सर्व गोष्टी तिकडे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट समजावण्यात येतील. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.